24 फेब्रुवारीच्या महासभेत पालिका हद्दीत होत असलेल्या चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणासाठी वसूल करण्यात येत असलेल्या 15,000 रुपयाच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव 24 फेब्रुवारीच्या महासभेत पालिका हद्दीत होत असलेल्या चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणासाठी वसूल करण्यात येत असलेल्या 15,000 रुपयाच्या दरात वाढ करण्याचा प्रस्तावात विरोध करून शिवसेनेच्या गटनेत्या नीलम ढवण यांनी मराठी चित्रीकरणासाठी हा दर 5,000 रुपये करावा या प्रस्तावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली। तर उर्वरित चित्रीकरणासाठी मात्र तो दर जैसे ते ठेवला आहे। शहरातील विविध ठिकठिकाणे निसर्गाने नटली असून शहराच्या तिन्ही बाजूस असलेल्या समुद्र व खाडी किनारे विविध चित्रपट मालिका आदींच्या चित्रीकरणासाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत। अशा ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून चित्रीकरण केले जात आहे। त्यात सतत वाढ होत असून शहरातील काशीमिरा, हाटकेश, महाजनवाडी, घोडबंदर आदी ठिकाणी त्या चित्रीकरणाचे स्टुडिओ देखील चालवले जात आहेत। यामुळे शहरात सतत सेलिब्रिटींची रेलचेल असून चित्रीकरणासाठी शहराला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे। पूर्वी ते विना परवानगी व कोणताही कर न भरता केले जात असल्याने त्याला विरोध होऊ लागला होता। त्यामुळे प्रशासनाने येथील चित्रीकरणासाठी दर दिवसामागे 15,000 रुपये सरसकट वसूल केल्यानंतर त्याला परवानगी देण्याचे ठरवले होते। पालिकेच्या परवानगीचा मार्ग वसुलीच्या माध्यमातून मोकळा झाला असला तरी त्याखेरीज स्थानिक पोलीस, वाहतूक शाखा, जिल्हा प्रशासन आदींकडून आश्वासन असलेल्या परवानग्यांना मात्र बगल देत असल्याचे अनेकदा उजेडात आले आहे। सध्या पालिकेच्या हद्दीचा वापर चित्रीकरणासाठी केला जात असल्याने त्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन प्रशासनाने त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव 24 फेब्रुवारीच्या महासभेत मंजुरीसाठी आणला होता। त्यावर शिवसेनेच्या गटनेत्या ढवण यांनी या दरातून मराठी चित्रपट मालिकांच्या चित्रीकरणाला वगळून त्यांना सवलत देण्याची सूचना करून तो एका दिवसाकाळी 5,000 रुपये करावा असा ठराव मांडला होता। सुरुवातीला भाजपाने त्याला विरोध दर्शवला, मात्र मराठी चित्रपटाला सध्या मिळणारा प्रेक्षक वर्ग मोठा असल्याने त्याला प्रोत्साहन मिळण्याची गरज असल्याचा मुद्दा त्यांनी मांडल्यानंतर त्या ठरावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली।